राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सध्या 2019च्या मुख्यमंत्री पदावरून प्रचंड चर्चा सुरू आहे. आपलं एक वक्तव्य एका वृत्तवाहिनीवर सध्या या संदर्भात चालतंय. नेमकं काय आपल्याला म्हणायचं होतं की 2019ला मुख्यमंत्री पद न घेणं ही कुठे चूक होती? नाही, असा मला प्रश्न विचारण्यात आला की 2019 सालामध्ये महाविकास आघाडीचं सरकार झालं, त्याला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपदचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने का नाही केला, असा तो प्रश्न होता. माझं त्यावेळेला सुद्धा मत होतं, पक्षातल्या बहुतांश सर्व नेत्यांचं सुद्धा मत होतं त्या ठिकाणी की शिवसेनेच्या त्यावेळेला 56 जागा होत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 54 जागा होत्या. स्वाभाविकपणाने 2.5 वर्षाच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्रीपद सुरुवातीलाच त्या ठिकाणी मागितलं जावं, मिळावं अशा वेळची भावना त्या ठिकाणी होती. ते मागितलं गेलं नाही किंवा तसं ठरवलं गेलं नाही, हे चूक होतं असं माझं मत त्यावेळेला होतं, आत्ताही आहे. विदर्भातल्या जागांचा सर्वे सध्या आलेला आहे. 60पेक्षा जास्त जागा विदर्भात आहेत. त्यापैकी महायुतीला 25 जागा मिळतील अशा पद्धतीचं सर्वेतून सांगितलं जात आहे. 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि 5 जागा ज्या आहेत ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला. एक असं आहे की हा सर्वे जो आहे हा अत्यंत रँडम पद्धतीने केला जातो. माझ्या स्वतःच्या अनुभवांना मी सांगेन की माझ्या लोकसभा क्षेत्रामध्ये निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सर्वे, निवडणूक जाहीर झाल्याच्यानंतरचा सर्वे, मतदानाच्या नंतरचा सर्वे आणि मतदानाच्या नंतर मतमोजणीपर्यंतचा सर्वे, या सगळ्या सर्वेत मी पराभूत होणार म्हणून सगळीकडे होतं. तरीसुद्धा मी 83,000च्या फरकाने आलो. आता हे जे काही सर्वे आहेत याची काही मी आकडेवारी पाहिली नाही त्या ठिकाणी, पण आम्हाला 100% विश्वास आहे की राज्यामध्ये महायुतीला पूर्णपणाचं बहुमत त्या ठिकाणी मिळेल. स्वाभाविकपणाने विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई या सगळ्या क्षेत्रामध्ये महायुतीचं प्राबल्य लोकसभेच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये कितीतरी अधिक चांगल्या पैसा असेल. अंतरवाली सराटीच्या अनुषंगानं आज छगन भुजबळांनी एक मोठं वक्तव्य केलं. अंतरवाली सराटीमध्ये ज्यावेळेस लाठीचार्ज झाला त्यावेळेस जरांगे तिथं नव्हते, मात्र त्यांना त्या ठिकाणी आणून बसवण्याचं काम रोहित पवार आणि राजेश टोपे या 2 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांना केलं आणि दुसऱ्या दिवशी शरद पवारांना देखील तेच घेऊन आले. नाही, एकतर भुजबळ साहेबांचं वक्तव्य मी ऐकलं नाही आणि त्याच्यामुळे न ऐकलेल्या वक्तव्याच्याबद्दल मी काय मत प्रदर्शित करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातल्या एका वरिष्ठ नेत्यानं म्हटलंय की अजित पवारांना जरी माघारी यायची जर इच्छा झाली तर त्यांना घेतलं जाणार नाही, नो एंट्री असेल. संविधानाच्या संदर्भामध्ये जसं खोटं नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं तसं आम्हाला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक सत्तेपासून दूर जाण्याची शक्यता 100% निर्माण झाल्यामुळे नैराश्यापोटीचं वक्तव्य खोटेपणाचं ते तुम्ही जे काय म्हणतात ते त्या ठिकाणी करतायत. या सर्व गोष्टीचा मी निषेध व्यक्त करतो. पाठीमागे वळून जाण्याचा विषय कुठला नाही. आम्ही घेतलेला निर्णय NDAमध्येचा आमचा सोबत कायम आहे. ज्यांना आमच्यासोबत यायचं असेल त्यांनी यावं. निकालाच्या नंतर अनेक जण आता जे बोलत आहेत त्यातले अनेक जण आमच्यासोबत आलेले पाहायला मिळते. JP नड्डांना आज असं म्हटलंय भाजप मोठा भाऊ असेल आणि त्यांना आपले जे 2 घटक पक्ष आहेत त्यांना सांभाळून घ्यावं. स्वाभाविकपणाने भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे, देशामध्ये आज सत्तेमधला महत्त्वाचा घटक पक्ष आहे. राज्यामध्ये सुद्धा त्यांच्या सर्वाधिक जागा आहेत. त्यामुळे नड्डासाहेब बोलले त्याच्यात वावगं काहीच नाही आहे. भारतीय जनता पक्षाचं स्थान निश्चितच मोठं आहे आणि आम्हाला सर्वांना सोबत घेऊन काम करावं असं ज्या पद्धतीने नड्डासाहेब बोलत आहेत, अमितभाईने सुद्धा त्या दिवशी तशाच पैच्या भावना व्यक्त केल्या. याचा अर्थ असा आहे की मित्र पक्षांना वेगळ्या पद्धतीने वागवलं जातं आहे. आता सातत्याने अपप्रचार महाविकास आघाडीच्या माध्यमातून केला जातो आहे, त्याला चोख पद्धतीचं उत्तर त्या ठिकाणी मिळालेलं आहे. भाजप असेल किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, वारंवार वादग्रस्त वक्तव्य आपल्या पक्षाच्या बाबतीत होताना पाहायला मिळतात. आशिष देशमुख आता म्हणतायत की दिलीप वळसे पाटील असोत किंवा धनंजय मुंडे असोत, हे मागच्या दारानं कुठंतरी महाविकास आघाडीच्या नेत्यांचं काम करतात. आम्हाला ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे ते करत नाही. एक तर आशिष देशमुख परवाच भेटले होते, त्यांनी सुद्धा अनेक वेळेला पक्षांतर केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं किती वक्तव्य गांभीर्याने घ्यावं हा मुद्दा आहेच. पण असं असेल तरीसुद्धा एकतर पक्षात तरी बोललं पाहिजे किंवा पक्षाच्या नेत्यांच्या मार्फत, शेवटी महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, त्या नेत्यांच्या जवळ बोललं पाहिजे. माध्यमांच्या जवळ अशापैकी वक्तव्य करणारे कोणाला जर काही प्रसिद्धी मिळत असेल तर तो प्रसिद्धीचा भाग राहील. पण महायुतीच्या कुठल्याही नेत्याने परस्पर विरोधी विसंगत विधाने करू नयेत स्पष्टपणाचं ठरलं आहे. का आशिष देशमुख बोललेत मला माहीत नाही, पण तरीसुद्धा मी दिलीपरावांच्या जवळ माहिती घेईन, धनंजय मुंडेंच्या जवळ माहिती घेईन. अशा पद्धतीचे वक्तव्य प्रत्येक राजकीय पक्षाच्या आमदारांना किंवा माजी आमदारांना त्या ठिकाणी करता येतील, पण ते योग्य ठरणार नाही.
जशा लाडक्या बहिणीच्या बाबतीत SOP करण्यासंदर्भात एक निर्णय झालेला आहे की कशा पद्धतीनं त्याचे नियमन असलं पाहिजे, त्याच पद्धतीने इकडं पक्षांच्या संदर्भात ज्यावेळेस वक्तव्य होताना असे पाहायला मिळत आहे, तर असे वाद होऊ नयेत यासाठी एक कुठेतरी SOP असावी, महायुती टिकावी यासाठी याची काय आवश्यकता नाही SOPची वगैरे. प्रत्येकजण राजकीयदृष्ट्या प्रगल्भ आहे, त्या विचाराशी समरस आहे. काही कार्यकर्ते तशापैकी वक्तव्य करत असतात, त्याची गांभीर्याने नोंद वरिष्ठ पातळीवरती घेण्याची आवश्यकता आहे. आता सर्वांनी समजुतीने वागण्याची गरज मोठ्या प्रमाणावरती आलेली आहे. विधानसभेच्या निवडणुकीला आता आपल्याला सर्वांना सामोरं जायचं आहे. पण महायुतीमधला समन्वय कायम ठेवण्यासाठी तिन्ही पक्ष आणि इतर घटक पक्षाच्या सर्व नेत्यांनी योग्य पद्धतीने आपापले वक्तव्य करावीत अशी माझी स्वतःची प्रामाणिकपणाची भावना आहे. अमित शहा ज्यावेळेस मुंबईत आले त्यावेळेस त्यांनी प्रामुख्याने एक भावना व्यक्त केली होती की ज्या काही वादातीत जागा आहेत या संदर्भात लवकरात लवकर राज्यातल्या नेत्यांना बसावं आणि चर्चा करावी. या संदर्भात जी काही निर्णय आहे तो झाला आहे का? आपण कधी एकत्रित बसणार? आम्ही बऱ्यापैकी एकत्रितपणाने बसून खूप मोठ्या संख्येच्या संख्येपर्यंत आम्ही निष्कर्षात पोचलेलो आहोत. उरलेला राहिलेल्या जागांच्या बाबतीमध्ये सुद्धा लवकरच निर्णय त्या ठिकाणी होईल. हे सगळी चर्चा होत असताना अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सन्मानपूर्वक निवडून येण्याची कसोटी अशा अनेक बाबींवरती आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आणि बऱ्याचशा ठिकाणी आम्ही एकमताने पुढे वाटचाल करतो आहोत. शेवटचा प्रश्न, अजितदादांना आज निवडणूक आयोगाच्या रथाला हिरवा झेंडा दाखवला आणि त्यावरून प्रचंड प्रमाणात टीका होते. ठाकरे गटाने देखील टीका केली की अशा पद्धतीनं निवडणूक आयोगाच्या कामामध्ये हस्तक्षेप करणं हे बरं नाही. मी पाहिलं नाही. कुठल्या अर्थानं? निवडणूक आयोगाच्या वतीनं आता महाराष्ट्रभर जे काही प्रचारासंदर्भात रथ जातोय, गाडी जाते, त्याला झेंडा दाखवला. तहसीलदारांवर देखील त्या संबंधित प्रकरणात कारवाई झाली. नाही, कारवाई झाली असेल तर एक तर शासकीय अधिकाऱ्यांच्यापैकी कोणीतरी सांगितलं असेल म्हणून दादाने ते केलं असेल. अदरवाईज दादा स्वतः कधीच कुठल्या बाबतीमध्ये आणि प्रसिद्धीसाठी तर आयुष्यात कधीच नाही त्यांचं कधी काम त्या ठिकाणी झालेलं पाहायला मिळत. मी दादांच्या जवळ माहिती घेतो की नेमकं कशा पद्धतीने आजचा तो कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. परंतु निवडणुकीशी संबंधित असलेल्या कार्यप्रणालीबाबतीमध्ये निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन स्पष्ट आहेत, त्याचं पालन अधिकाऱ्यांनी करण्याची आवश्यकता आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन हेमंत कदम, निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.